12 मार्च हा दिवस वर्ल्ड किडनी डे म्हणून साजरा केला जातो। आयुर्वेदामध्ये देखील किडनीला खूप महत्त्व दिले आहे। आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या मर्मांचं वर्णन केलं आहे। तर ह्या मर्मांमध्ये 3 मर्म सगळ्यात महत्त्वाचे म्हणून सांगितले आहे। जर त्यांना काही इजा झाली तर मनुष्य मरू शकतो। हे 3 मर्म म्हणजे मस्तिष्क, हृदय आणि किडनी। जर ह्या तिघांपैकी कशालाही डॅमेज झाला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्यांचा मृत्यू लवकर येऊ शकतो। एवढं महत्त्व किडनीचं आयुर्वेदामध्ये देखील आहे। तर ह्या किडनीचं आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम असतं, किडनी आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, जर आपल्याला एक किडनी खराब झाली तर दुसऱ्या किडनीवर आपण जगू शकतो का, किडनीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचा, अन्न पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा, तसेच किडनी डॅमेज झाल्याची ही लक्षणं जर वेळीच लक्षात आली तर आपला जीव देखील वाचू शकतो। या सर्वांबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या शरीरामध्ये किडनी हे खूप महत्त्वाचं काम करत असते। आपल्या शरीरामधलं टॉक्सिन्स मूत्राद्वारे बाहेर काढण्याचं काम ती करते। जणू काही आपल्या शरीरामध्ये नॅचरल फिल्टर बसवलं आहे, ते म्हणजे किडनी। तुम्हा सर्वांनाच माहित आहे की किडनी हे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स मूत्राद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर काढत असते। परंतु किडनीचं फक्त हे एकच काम नाही, किडनीचे बरीचशी कामं आहेत। किडनी हे रक्त शुद्ध करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे, रक्त तयार करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। आता आपण बघूयात आपल्या शरीरामध्ये किडनीचे नेमके काय कामं आहेत। तर सगळ्यात मुख्य काम म्हणजे रक्ताचं सर्क्युलेशन होतं, ते रक्त फिल्टर करणं, शुद्ध करणं। तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोजच्या रोज आपली जी किडनी असते ती सुमारे 150 ते 180 लिटर रक्त रोजच्या रोज फिल्टर करत असते आणि त्या रक्तातील विषाक्त घटक टॉक्सिन्स आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करत असते। हे टॉक्सिन्स मूत्राद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर काढले जातात। याचाच अर्थ किडनीचं दुसरं काम म्हणजे मूत्र तयार करणं। जेव्हा किडनीची फिल्ट्रेशनची प्रक्रिया चालू असते तेव्हा मग आपोआपच युरिन तयार होत असतं। तर ह्या युरिन मध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं, मीठ असतं, आपल्या शरीरातील विषाक्त तत्वे असतात, टॉक्सिन्स असतात। त्यामध्ये युरिया, युरिक ऍसिड इत्यादी जे टॉक्सिन्स असतात ते आपल्या शरीराच्या बाहेर काढण्यासाठी ह्या मूत्र स्वरूपामध्ये आपण ते रोजच्या रोज बाहेर काढतो। किडनीचं तिसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे शरीरातील वॉटर बॅलन्स करणं। पाण्याचं संतुलन राखल्यामुळे आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, किती पाणी आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे। समजा आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये घामाच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राचं पाणी आपल्या शरीराच्या बाहेर जातं, म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर तहान लागते। परंतु हिवाळ्यामध्ये घाम कमी येतो म्हणून आपल्याला तहान देखील कमी लागते। आपल्या शरीरात जास्त पाणी असल्यास किडनी जास्त पाणी मूत्राद्वारे बाहेर टाकते, त्यामुळे लघवी जास्त होते। आणि आपल्या शरीरात पाणी जर कमी असेल तर किडनी पाणी शरीरामध्ये साठवून ठेवते, मूत्र कमी होते। म्हणूनच आपल्याला उन्हाळ्यात कमी लघवीला लागते, हिवाळ्यात वारंवार लघवीला जावं लागतं। तसेच किडनी पाण्याचे संतुलन राखण्यासाठी काही हार्मोन्सची मदत घेते, जसे की ADH अँटी डायुरेटिक हार्मोन, हे पाणी शरीरात ठेवण्यास मदत करते। ते सुद्धा आपली किडनी करत असते, म्हणून किडनीचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे। किडनीचं चौथं आणि मुख्य काम म्हणजे आपला रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम देखील किडनी करत असते। जेव्हा आपण आपला बीपी वाढतो तेव्हा आपण काय सांगतो की मीठ कमी खा, मिठाचं प्रमाण कमी करा, कारण की हे जे इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स असतं ते देखील किडनी करत असते। आपल्या शरीरामध्ये फ्लुइडचं संतुलन आणि मीठ वगैरे सारखं म्हणजे सोडियमचं जे संतुलन आहे ते किडनीवर डिपेंड असतं। जर आपल्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त झालं, फ्लुइडचं प्रमाण जास्त झालं तर बीपी वाढायचे चान्सेस जास्त असतात। शरीरातील मिठाचं आणि पाण्याचं संतुलन ठेवून रक्तदाब नियंत्रित राहतोच, तसेच रेनिन हार्मोन तयार करून सुद्धा रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते। रेनिन हार्मोन हे किडनी तयार करते, जे रक्तवाहिन्या थोड्या आकुंचित पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढायला मदत होतो जेव्हा आपल्या शरीराला त्याची गरज असते। या प्रक्रियेला रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम असे म्हणतात। तसेच रक्ताचे प्रमाण आणि रक्तवाहिन्यांचा ताण नियंत्रित करून देखील रक्तदाब नियंत्रणात आणायला मदत होते। किडनीचं पाचवं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करण्याचं काम। म्हणजे ती डायरेक्टली तर रक्त तयार करत नाही, परंतु रक्त तयार करण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं जे हार्मोन असतं ते ह्या किडनीद्वारे स्रवित होत असतं।
आणि हे जे हार्मोन आहेत ते आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अतिशय गरजेचं असतं. बऱ्याच वेळा इरिथ्रोपोएटिनची लेवल कमी झाल्यामुळे देखील अशा लोकांमध्ये अॅनिमिया बघितला जातो. किडनीचं 6वं आणि महत्त्वाचं काम म्हणजे इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स करणं. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या खनिजांचं संतुलन करणं. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फेट, कॅल्शियम ह्या सर्वांचं संतुलन करण्याचं काम ही आपली किडनी करत असते. आणि 7वं काम म्हणजे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स, आपल्या शरीरामध्ये जो मल तयार झालेला आहे तो विषारी द्रव्य मूत्राच्या द्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम, जे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आणि थोडक्यात म्हणजे किडनीचं काम म्हणजे रक्तदाब नियंत्रित करणं, रक्त शुद्ध करणं, रक्त तयार करणं, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइटचं म्हणजे खनिजांचं संतुलन करणं. ही सर्व कामं हे छोट्याशा किडन्या करत असतात. तर आपल्या शरीरामध्ये 2 किडन्या असतात. कोणाकोणाच्या शरीरामध्ये 1 किडनी असू शकते, परंतु 1 किडनी असली तरी माणूस जगू शकतो, परंतु जास्त लोड त्या एकाच किडनीवर येतो. म्हणून अशा लोकांनी आहाराविहारामध्ये आपल्याला नेहमी सावधानी बाळगणं गरजेचं असतं. आता तुमच्या लक्षात आली असेल की आपल्या शरीरामध्ये किडनीचं काय काम आहे. मग आता प्रश्न पडतो की किडनी खराब का होते आणि ती खराब झाली तर मग तिची आपल्यावर शरीरावर काय लक्षणं दिसतात. तर आता आपण बघूयात की किडनी खराब का होत. आयुर्वेदानुसार आपल्या चुकीच्या आहारविहारामुळे किडनी खराब होण्याचे चान्सेस असतात. आपण दिनचर्या, ऋतुचर्या यांचं पालन न केल्यामुळे सुद्धा किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण की आपण कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, काय खाऊ नये, आपल्या प्रकृतीनुसार काय खावे, काय खाऊ नये या सर्वांबद्दलची माहिती आयुर्वेदामध्ये दिली आहे. बरेच जण त्याचं पालन करतात, बरेच जण त्याचं पालन करत नाही. म्हणून अशा लोकांमध्ये किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जसं की जर तुमचे खाण्यापिण्यावर जर नियंत्रण नसेल, तुम्हाला लवकर डायबिटीज होऊ शकतो. आणि आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जर वाढलं तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या किडनीवर होतो. कारण की रक्तातील जास्तीची साखर किडनीच्या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये नुकसान करते. दीर्घ काळपर्यंत आपल्या रक्तातील साखर वाढतच राहिली तर मग हळूहळू आपली किडनी डॅमेज व्हायला सुरुवात होते. किडनी लवकर खराब व्हायचं दुसरं कारण म्हणजे हाय बीपी. जर तुमचं कोलेस्ट्रॉल हाय असेल किंवा तुम्ही जास्त नमकीन, मिठाचे पदार्थ खात असाल, स्ट्रेस जास्त असेल, झोप व्यवस्थित नसेल, रात्री जागरण असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी जर तुमचा बीपी वाढत असेल तर त्याचा ताण आपल्या किडनीवर येतो. कसा, जेव्हा आपलं बीपी हाय होत असतं अशा वेळेस आपल्या मुख्य अवयवांना रक्त पुरवठा व्यवस्थितरित्या होत नाही आणि किडनीला व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा झाला नाही तर ती हळूहळू डॅमेज व्हायची चान्सेस असतात. जास्त मीठ खाणाऱ्यांमध्ये देखील किडनी लवकर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असतं, फ्लुइड रिटेन्शन जास्त होतं आणि त्याचा परिणाम आपल्या किडनीच्या फंक्शनवर होतो आणि मग हळूहळू किडनी डॅमेज होऊ शकते. म्हणून आयुर्वेदामध्ये अति सर्वत्र वर्जेत असं सांगितलं आहे. 4थं कारण म्हणजे पाणी कमी पिणं. बरेच जण तहान लागले तरी पाणी पित नाही किंवा बरेच जण कामाच्या नादात पाणी प्यायचं विसरतात. आजकाल तर शाळेतली मुलं सुद्धा खूप कमी पाणी पितात. टीचर त्यांना अलाउ करत नाही किंवा त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं म्हणून टीचर त्यांना पाणी पिऊ देत नाही किंवा लघवीला जाऊ देत नाही आणि लघवीला जायला मिळत नाही म्हणून मुलं मुद्दाम होऊन स्वतःच पाणी कमी पितात. परंतु हे अगदी चुकीचं आहे. कमी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स असतात, जे युरिनद्वारे बाहेर पडायचे असतात, ते मग कसे पडणार आणि मग हे टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये तसेच साचत राहतात आणि त्याचा भार आपल्या किडनीवर येतो आणि मग किडनी हळूहळू डॅमेज होऊ शकते. 5वं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वारंवार पेन किलर्स घेणं. बरीच म्हातारी लोक वयामानानुसार त्यांना जॉईंट पेन होणं, अंगदुखी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनाशामक औषधी घेत असतात. परंतु वारंवार दीर्घकाळापर्यंत जर तुम्ही वेदनाशामक पेन किलर्स घेत असतील तर त्यामुळे आपल्या किडनीवर त्याचा इफेक्ट होतो आणि किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस वाढतात. वारंवार जंक फूड खाल्ल्यामुळे, वारंवार पॅकेटचे फूड खाल्ल्यामुळे सुद्धा किडनी डॅमेज होऊ शकते. वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा किडनी डॅमेज होऊ शकते. कारण की यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असतात, प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असतात आणि हे सर्व पदार्थ पचायला जड असतात. अशा पदार्थांमध्ये टॉक्झिन्स देखील जास्त प्रमाणात असतात आणि त्याचा भार आपल्या किडनीवर येतो आणि किडनी डॅमेज होऊ शकते. किडनी डॅमेज होण्याचं 7वं कारण म्हणजे वारंवार लघवीला इन्फेक्शन होणं. बऱ्याच महिलांमध्ये वारंवार लघवीला इन्फेक्शन होत असतं. कदाचित कॉमन वॉशरूम यूज केल्यामुळे असं होऊ शकतं किंवा
हायजीन मेंटेन न केल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. तर वारंवार लघवीचं इन्फेक्शन होण्यामुळे सुद्धा किडनी पर्यंत इन्फेक्शन जातं आणि आपली किडनी डॅमेज होऊ शकते. म्हणून वारंवार होणाऱ्या लघवीच्या संसर्गाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य इलाज करणं गरजेचं आहे. किडनी डॅमेज होण्याचं 8वं कारण म्हणजे किडनी स्टोन. किडनीमध्ये स्टोन असल्यामुळे सुद्धा फिल्ट्रेशनची जी प्रोसेस असते ती व्यवस्थित होत नाही. किडनीवर एक ताण येतो आणि त्यामुळे किडनी डॅमेज होऊ शकते. किडनी डॅमेज होण्याचं 9वं कारण म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान. तर कसं? कारण की धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे बीपी होण्याचे चान्सेस असतात, शुगर वाढण्याचे जास्त चान्सेस असतात, रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे, किडनीला व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे किडनीवर भार येतो आणि किडनी डॅमेज होऊ शकते. 10वं कारण म्हणजे लठ्ठपणा. तर कसं? तर लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये बऱ्याच वेळा हाय बीपी असू शकते, हाय शुगर असू शकते, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होत नाही आणि त्याचा भार किडनीवर येऊन किडनी डॅमेज होऊ शकते. व्हिडिओच्या पुढे बघूयात की किडनी डॅमेज होण्याआधी आपल्या शरीराला नेमके कोणते कोणते संकेत देते. जर आपल्याला किडनीमध्ये इन्फेक्शन असेल किंवा किडनी डॅमेज होण्याआधी शरीर आपल्याला बरेचसे संकेत देतं, त्याकडे दुर्लक्ष करू नका. सुरुवातीलाच आपल्याला लघवीचा रंग जर बदललेला जाणवला तर त्याकडे लक्ष द्या. लघवीचा रंग साधारणतः हलका पिवळसर असतो, परंतु जर तो गडद पिवळा असेल, गढूळ असेल, रक्तमिश्रित लघवी असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. लघवीला वारंवार होणं, लघवी करताना जळजळ होणं किंवा अल्प प्रमाणात लघवी होणं, फेसाळ लघवी होणं किंवा दिवसभरामध्ये खूप कमी प्रमाणात लघवी होणं किंवा लघवी बिलकुलच नाही. किडनी डॅमेज होत आहे याचं दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अँकल जॉईंट म्हणजे आपल्या घोट्याच्या ठिकाणी सूज येणं, हातापायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, डोळ्यांच्या खाली सूज येणं. कारण की किडनी डॅमेज झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फ्लूइड रिटेन्शन होतं आणि हे एक्स्ट्रा फ्लूइड, एक्स्ट्रा पाणी हे आपल्या घोट्याच्या ठिकाणी, हातापायाच्या ठिकाणी आणि चेहऱ्यावर, डोळ्याच्या खाली साचून राहतं आणि चेहरा सुजलेला दिसतो, हातापायावर सूज आलेली असते. यालाच वॉटर रिटेन्शन असं म्हणतात. किडनी आपलं काम व्यवस्थित न केल्यामुळे भूक मंदावू शकते, भूक कमी लागते आणि अशातच जेवण केलं तर मळमळ देखील होऊ शकते. बऱ्याच जणांना उलट्या देखील येतात. जर किडनीवर सूज असेल तर उलटी मळमळ कंटिन्यू होत असते. पोटामध्ये हलक्या वेदना होतात. काही जणांना जर किडनी स्टोन असेल तर ॲक्यूट पेन म्हणजे प्रचंड वेदना होतात. अक्षरशः मनुष्य लोटपोट होतो. जर किडनी स्टोनची साईज मोठी असेल किंवा तो कुठे अटकला असेल, जसं की किडनीमधून युरेटर म्हणजे नळीमध्ये येताना तो बऱ्याच वेळा अटकतो, अशा वेळेस प्रचंड वेदना होतात. तसेच ताप देखील येऊ शकतो, उलटी मळमळ होऊ शकते. किडनी खराब होत असण्याचं अजून एक लक्षण म्हणजे वारंवार UTI होणं, लघवीमध्ये इन्फेक्शन होणं. या काळामध्ये मग वारंवार लघवीला होते, लघवी थेंब थेंब होते, लघवी करताना जळजळ होते, पोटात हलक्या वेदना होत असतात. जर तुम्हाला वारंवार बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कुठल्याही इन्फेक्शनमुळे सिस्टायटिस म्हणजे ब्लॅडरवर सूज आली असेल तर हळूहळू हे इन्फेक्शन लघवीच्या नळीमार्फत किडनीपर्यंत पोहोचतं आणि किडनीमध्ये इन्फेक्शन होऊन किडनी डॅमेज होऊ शकते. म्हणून वारंवार होणाऱ्या युरिन इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करू नये. किडनीमध्ये युरिन ब्लॉक झाल्यामुळे सुद्धा किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात आणि हा ब्लॉकेज किडनी स्टोनमुळे किंवा पुरुषांमध्ये इनलार्ज प्रोस्टेटमुळे होऊ शकतं किंवा युरिनरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लड क्लॉट्स तयार होतात किंवा ब्लॅडरचा कॅन्सर असू शकतो किंवा स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर किंवा कोलन कॅन्सर असल्यामुळे सुद्धा युरिन ब्लॉक होते आणि किडनी डॅमेज होऊ शकते. किडनी खराब होण्याआधी आपल्याला वारंवार चक्कर येऊ शकते, थकवा जाणवू शकतो. बऱ्याच लोकांना ॲनिमिया देखील आढळतो. त्यामुळे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होतो. किडनीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल, किडनीवर सूज असेल किंवा स्टोन असेल तर अशा वेळी बरगड्याच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दुखू शकते. किडनी खराब होत असेल तर वारंवार थकवा जाणवतो, कारण की आपल्या शरीरामध्ये किडनीचं काम हे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं असतं आणि हे टॉक्झिन्स जर बाहेर पडले नाही ते तसेच शरीरामध्ये जमा होत राहतात. युरियाची लेवल वाढते, क्रिएटिनिनची लेवल वाढते. मग अशा लोकांमध्ये ॲनिमिया जाणवतो,
भूक कमी लागते, त्यामुळे ते लोक जेवण करत नाही आणि जेवण न केल्यामुळे अशा लोकांमध्ये थकवा जाणवतो. तसेच कॅल्शियम आणि फॉस्फेटचं इम्बॅलन्स झाल्यामुळे अशा लोकांची हाडं देखील कमकुवत होतात आणि हाडांमध्ये पेन होणं किंवा सांधेवात देखील होऊ शकतो. जसं की मी आधी सांगितलं, हृदय, बस्ती आणि शिर हे आपले 3 मुख्य मर्म आहेत. जर बस्ती म्हणजे किडनीला काही त्रास झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या हृदयावर आणि मस्तिष्कावर देखील होतो. पोटॅशियम इम्बॅलन्स होते, त्यामुळे बॅडिकार्डिया किंवा टॅकिकार्डिया, हृदयाची धडधड बदलणे अशा समस्या देखील जाणवतात. किडनी डॅमेज झाल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये कन्फ्युजन किंवा फॉगीनेस देखील आढळतो. किडनी डॅमेज आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण वेगवेगळे ब्लड टेस्ट करू शकतो. यामध्ये रिनल फंक्शन टेस्ट करू शकता, त्यानंतर तुम्ही पोटाची सोनोग्राफी करू शकता, ज्यामध्ये आपल्याला किडनी, युरेटर, युरेथ्रा, त्यानंतर हे सर्व जे युरिनरी ट्रॅकचे ज्या ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित दिसतात. त्यामध्ये काही स्टोन आहे का, सूज आहे का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात. अजून जास्त डीप माहितीसाठी तुम्ही सिटी स्कॅन करू शकता, MRI देखील करू शकता, युरिन टेस्ट करू शकतात. यामध्ये मायक्रोस्कोपिक युरिन टेस्ट, रुटीन युरिन टेस्ट करू शकतात. डॅमेज होण्याचं अजून एक लक्षण म्हणजे आपला EGFR. आपला EGFR किती आहे याच्यावरून सुद्धा किडनी डॅमेज आहे का नाही हे लक्षात येतं. जर तुमचा EGFR हा 100 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या दोन्ही किडन्या अगदी नॉर्मल आहे, परंतु त्यापेक्षा कमी असेल तर वेगवेगळे स्टेज लेवलने तुमची किडनी डॅमेज होत आहे हे लक्षात घ्या. 60 पेक्षा कमी आणि 15 पेक्षा जास्त असेल तर तुमची किडनी ही भविष्यामध्ये नक्कीच डॅमेज होणार आहे हे जाणून घ्या. आणि तुमचा EGFR हा जर 15 पेक्षा खाली असेल तर तुमची टोटल किडनी फेल्युअर आहे हे लक्षात घ्या. आता आपण बघूयात की किडनी डॅमेज झाल्यावर किंवा किडनी डॅमेज होऊ नये म्हणून आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक कोणकोणते औषधी घेऊ शकतो. किडनी डॅमेज होऊ नये म्हणून सगळ्यात स्वस्त आणि मस्त औषध म्हणजे पाणी. पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. दिवसातून सुमारे 2.5 ते 3 लिटर पाणी प्रत्येकाने पिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत, विषाक्त घटक आहेत, ते आपल्या शरीराच्या बाहेर मूत्राद्वारे बाहेर टाकले जातील आणि किडनी डॅमेज होणार नाही. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळी प्लेन पाणी पिण्याच्या ऐवजी सुंठ सिद्ध पाणी प्यावं. जर उन्हाळा असेल तर अशा वेळी वाळ्याने सिद्ध केलेलं पाणी प्यावं, जेणेकरून पाण्याची तहान देखील भागेल आणि आपल्या किडनीवर त्याचे वाईट परिणाम होणार नाही. तसेच ज्या लोकांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनी युरिन होल्ड करू नये, भरपूर पाणी पित राहावं. लघवीला जळजळ होत असेल किंवा लघवी कमी प्रमाणात होत असेल अशा लोकांनी भरपूर पाणी प्यावं किंवा नारळ पाणी प्यावं किंवा वेगवेगळ्या फळांचे ज्यूसेस प्यावे. आपला EGFR वाढण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये फुलगोबीचा वापर करावा, शिमला मिर्च, लाल शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, लाल द्राक्षे, कांदा, लसूण, अंडे, सफरचंद, क्रेनबेरी या सर्व पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. तर अशा आयुर्वेदामध्ये किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बऱ्याचशा औषधींचा उल्लेख केला आहे. त्यापैकीच पहिलं म्हणजे गोखरू. रोज दोन्ही जेवणाच्या आधी गोखरूचा काढा जर पिला तर किडनीचे आरोग्य चांगले राहते, किडनी मजबूत होते. तसेच कुळथीची डाळ, कुळथीच्या डाळीचं सूप जर पिलं तर बरेचसे मूत्रविकार कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर किडनी स्टोन देखील तुटून बाहेर पडायला मदत होते. त्यानंतर पुनर्नवा. पुनर्नवा तर किडनीसाठी अमृतच आहे. रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी पुनर्नवाचा काढा जर घेतला तर किडनीचे आरोग्य चांगले राहते, किडनी मजबूत होते. पुनर्नव्याचा काढा पिल्याने हातापायावर आलेली सूज तसेच चेहऱ्यावरची सूज कमी व्हायला मदत होते, किडनीवर आलेली सूज कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या लघवीचं प्रमाण कमी असेल तर लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी वरून पुनर्नवा आणि गोक्षूर यांचा काढा तयार करून सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी घ्यावा. किडनीचं काम मजबूत करण्यासाठी रोज सकाळी अश्वगंधा, गुडूची आणि गोखरू यांची पावडर मिक्स करून अर्धा चमचा पावडर रोज सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता कोमट पाण्यासोबत घ्यावी. गोळ्यांमध्ये चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुगळू, पुनर्नवासव यासारख्या औषधांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात मिठाचं सेवन, पॅकेट फूडचं सेवन करणं टाळावं. वारंवार पेन किलर्स खाणे टाळावं. रात्रीची झोप चांगली घ्यावी. रात्री जागरण करणे टाळावं. धूम्रपान, मद्यपान करणे टाळावं.
तर अशा प्रकारे तुम्ही देखील आजपासूनच आपल्या किडनीची काळजी घ्यायला सुरुवात करा, कारण की किडनी ही 3 मुख्य मर्मांमध्ये येते, म्हणून तिची काळजी घेणं गरजेचंच आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.